सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजचा जो भाग आहे त्यासाठी आपण काही व्हिडिओज बघणार आहोत, काही फोटोज बघणार आहोत। तर आधी आपण त्या गोष्टी बघूयात आणि मग आजच्या भागाला सुरुवात करूया। चला तर मग बघूयात। हा प्रसंग आहे बोरिवली येथील गोराई विभागातल्या नवदीप मित्रमंडळ गल्लीतील एका घराच्या बाजूचा। तर ही आग पेटलेली आहे आणि आग जवळजवळ 1 ते 1.5 तास धुमसत होती। अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या तिथे उपस्थित होत्या। आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होत्या। पहिले तर आम्हाला वाटलं की गॅस सिलेंडरच्या पाईपलाईनमुळे ती आग लागलेली आहे किंवा गॅस सिलेंडरच्या भडक्यामुळे आग लागलेली आहे, पण ते तसं नसून त्याचं एक महत्त्वाचं कारण हे होतं की दिवाळीचे फटाके। आपण फटाके फोडतोय, पण याचं आपण शाश्वती घेतो का की त्यामुळे आपल्या फटाक्यांमुळे कोणाला त्रास होईल। हा प्रसंग जो आहे दिवाळी पाडव्याच्या दिवशीचा आहे, जे आपण म्हणतो गुजराती समाजाचं नवीन वर्ष मानलं जातं। तर जे घर होतं त्याची आग लागली होती। त्या घरात एक वयस्कर आजी राहत होत्या आणि त्यांच्यासोबत एक कोणी पाहुणे आली होती, ती राहत होती। काही दिवसांसाठी आली होती ती। सो त्या आजींचा तर जीव वाचला, पण त्या स्त्रीला तिचा जीव गमवावा लागला। तर बरेच लोक तिथे जमले होते। काही नंतर पॉलिटिकल लीडर्स, जे समाजाचे सेवक आहेत, ते नंतर विचारपूस करण्यासाठी आले होते, चौकशी करत होते। ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, पण जो पहिल्यापासून व्यक्ती होता तो हा। पाय फुफाटा घुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत धातू गाडून टाक भीती। मागू नको आधार शोध तुझं तू धाड बांधू नको तुझा कुणाला, तुझ्या हातीन थोड जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला। होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देऊरी। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती। आता तुम्ही एक व्हिडिओ पाहिला, तो शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या व्हिडिओमध्ये एक व्हाईट टी शर्ट घातलेला व्यक्ती जो आहे तो जीवाच्या आकांताने ती आग विझवण्यासाठी प्रयत्न करतो आहे, मदत करतो आहे। परत त्यासोबत सारखं जीवाच्या आकांताने ते पाणी, अग्निशमन दलाचे ते पाईप्स आहे त्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे ती व्यक्ती कोणी सामान्य व्यक्ती नाही। मी तिच्या कामावरून सामान्य व्यक्ती असं म्हणत आहे, कारण ती जरी दिसायला सामान्य असली तरी त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांचं जे काम आहे ते असामान्य आहे। म्हणून ते आहेत माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी सर। नगरसेवक असतात ती कामं करतात, पण जे माजी नगरसेवक असतात ते सुद्धा कामांना हातभार लावतात, त्यातले हे एक आहेत। तर हा जो व्हिडिओ आहे तो कुठल्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करण्यासाठी नाही आहे किंवा कोणाची स्तुतीसुमनं उधळण्यासाठी सुद्धा नाही आहे किंवा मी प्रेफर करते कुठल्या पार्टीला, तर तसा नाही आहे। हा एका व्यक्तीची कामाची दखल घेतलेला हा व्हिडिओ आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमच्या असंही लक्षात येईल की एखादा कॉर्पोरेटर, एक्स कॉर्पोरेटर ह्या सगळ्या गोष्टी का करेल, त्याला ह्याचा काय फायदा। पण शिवानंद शेट्टी सर जे असे आहेत की तुमचं काही काम असो, अडलेलं काम असो, ते तुम्हाला करून देतात, मग ते चांगल्या रीतीने असू दे। त्यासोबतच तुमचं काही संकट असेल, तुमचं काही काम अडलेलं असेल, तुमचं काही शैक्षणिक मदत असेल,
काही पॅन कार्ड ड्राईव्ह भरवायचे असेल, आधार कार्डचं, रांगोळी वगैरे अशा वेगवेगळ्या स्पर्धासुद्धा ते राबवत असतात. आणि एवढंच नाही तर कधी तुमच्या सोसायटीत, तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल तर आवर्जून तिथे ते उपस्थित असतात. का तर ते ॲज अ ह्युमन बिंग, ॲज अ गुड ह्युमन बिंग म्हणून तिथे उपस्थित असतात आणि सगळ्यांची आपुलकीने विचारपूससुद्धा करतात. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं पाहिलं की ती व्यक्ती जी आहे ती पाणी टाकण्याचा प्रयत्न करते, पाणी टाकते. परत त्यांची स्वतःची जी ॲम्ब्युलन्स आहे ती त्यांनी बोलवली, संस्थेची ॲम्ब्युलन्स बोलवली आणि जे जखमी होत्या ज्या महिला त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये तिथून घेऊन गेले.